नमस्कार मित्रांनो, मी उत्तम ठाकरे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की 2024मध्ये जी पोलीस भरती येणार आहे त्या दृष्टीने आपण एक जीकेची सिरीज सुरू केली आहे। आजचं आपलं 5वं लेक्चर असणार आहे। तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे लेक्चर पूर्ण बघा, येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला खूप जास्त फायदा होईल। मित्रांनो, सरळ सेवेच्या दृष्टीने हे लेक्चर सर्वच खूप महत्त्वाचे। तर चला जास्त वेळ न वाया घालवता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। लेक्चरला सुरुवात करण्याच्या पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपलं Google Play स्टोअरवरती अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे। ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा। त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास मित्रांनी सुरू केलेल्या विविध बॅचेस पाहायला मिळतील। मित्रांनो, त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली, तिथनं देखील तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। त्या ठिकाणी तुम्हाला करंट अफेअरच्या वेगवेगळ्या टेस्ट सिरीज फ्रीमध्ये पाहायला मिळतील। मित्रांनो, तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून चेक करू शकता। तसेच मित्रांनो, आपलं टेलिग्रामला चॅनल देखील आहे अभ्यास मित्र, ते देखील तुम्ही जॉईन करून ठेवा। त्या ठिकाणी आपण अभ्यासाच्या रिलेटेड माहिती टाकत असतो। तसेच आपल्या लेक्चरचे नोटिफिकेशन आपण सर्वात प्रथम या चॅनलवरती टाकत असतो। जेव्हा पण आपलं लेक्चर होत असतं तेव्हा आपण या ठिकाणी लेक्चरची लिंक शेअर करत असतो। त्यामुळे काळजीपूर्वक टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून ठेवा। तसेच मित्रांनो, तुम्ही आपल्या इन्स्टा पेजला देखील फॉलो करू शकता अभ्यास मित्र नावाचं, त्याला देखील फॉलो करा। त्या ठिकाणी आपण माहितीपूर्ण रील टाकत असतो। मित्रांनो, लेक्चर सुरू करण्याच्या पहिले मी तुम्हाला बॅचची माहिती सांगतो। पोलीस भरती 2024 आपली जी बॅच असणार आहे मित्रांनो, ही पूर्ण रेकॉर्डेड बॅच असणार आहे। बॅचचे तुम्ही या ठिकाणी वैशिष्ट्य बघू शकता। कालावधी असणार आहे तो 6 महिने असणार आहे। रेकॉर्डेड बॅच आहे, पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे मित्रांनो, हे काळजीपूर्वक लक्षात घ्या। त्यानंतर अनलिमिटेड व्ह्यू आहेत, तुम्ही एक व्हिडिओ कितीही वेळा बघू शकता, त्यावर कोणतेही बंधन नसणार आहे। तुमच्या वेळेनुसार तुम्ही केव्हा पण व्हिडिओ बघू शकता। तसेच मित्रांनो, तुम्हाला हस्तलिखित नोट्स देखील दिल्या जातील, त्याचबरोबर टेस्ट सिरीज देखील आहेत। तुम्हाला बॅचबद्दल काही माहिती विचारायची असेल, काही डाऊट असेल, काही शंका असेल तर तुम्ही बिंदास खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून पूर्ण बॅचची माहिती विचारू शकता। बॅचची फी आहे मित्रांनो फक्त 1499 रुपये आणि कालावधी किती असणार आहे मित्रांनो, 6 महिने कालावधी आहे। तर चला आजच्या आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या चॅनलमध्ये पोलीस भरती जीके नावाची एक प्लेलिस्ट आहे। त्या ठिकाणी मित्रांनो, आतापर्यंत जेवढे पण आपले लेक्चर झाले, याच्या पहिले आपले 4 लेक्चर झालेले आहेत, ते लेक्चर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील। आणि आजचं आपलं लेक्चर असणार आहे लेक्चर क्रमांक 5। मी तुम्हाला सांगेल, तुम्ही सरळ सेवेचा देखील अभ्यास करत असतील तरी मित्रांनो हे व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला ह्या व्हिडिओचा खूप जास्त फायदा होईल। तर चला आपण लेक्चरला सुरुवात करूया। लेक्चरला सुरुवात करण्याच्या पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजचे आपले जेवढे पण प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न या पहिले पोलीस भरतीमध्ये विचारलेले प्रश्न आहेत। थोडक्यात मित्रांनो, आज आपण पूर्ण PYQ अभ्यास करणार आहोत। तर चला पहिला प्रश्न बघूया। पहिला प्रश्न तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख टिंब असतात। तर आपल्याला काय विचारलंय की जे जिल्हा स्तर असतात त्या जिल्हा स्तरावरील जो पोलीस असतो, पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो। तर इथं लक्षात घ्या, आपल्याला काय विचारलंय की पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो, कुठे, तर मित्रांनो जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा स्तरावर पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो। या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 पोलीस अधीक्षक। तर चला मित्रांनो, या प्रश्नाचा आपण अधिक माहिती जाणून घेऊ। स्पष्टीकरण तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, जे पोलीस असतात, पोलीस अधीक्षक असतात, ते जिल्हा स्तरावर पोलीस खात्यातील काय असतात, तर ते प्रमुख असतात। त्यानंतर पोलीस जे आयुक्त असतात ते तुलनेत मोठ्या शहरातील पोलीस खात्याचे प्रमुख असतात। तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे, इथं जिल्हा स्तरावर आणि जिल्हा स्तरापेक्षा जे मोठे शहर असतात, तुलनेने मोठे शहर असतात, तिथं कोण असतात प्रमुख, तर तिथं पोलीस आयुक्त हे प्रमुख असतात। त्यानंतर पोलीस महासंचालक हे कुठे असतात, तर राज्याच्या पोलीस खात्याचे प्रशासकीय प्रमुख असतात। जे पोलीस महासंचालक असतात तर ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे पोलीस असतात त्या पोलीस खात्यातील मित्रांनो काय असतात, तर ते प्रशासकीय प्रमुख असतात। हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। आणि मित्रांनो, राज्याचे जे गृहमंत्री असतात ते राज्याच्या पोलीस खात्याचे राजकीय प्रमुख असतात। इथं 2 कन्सेप्ट लक्षात घ्या, जे प्रशासकीय प्रमुख असतात ते कोण असतात, पोलीस महासंचालक, आणि जे राज्याचे गृहमंत्री असतात तर ते आपल्या राज्याचे जे पोलीस खाते त्यांचं राजकीय प्रमुख असतात। राजकीय प्रमुख कोण असतात पोलीस खात्याचं, तर राज्याचे गृहमंत्री असतात। तर मित्रांनो, हा प्रश्न खूप वेळेस विचारला गेलेला आहे, यापुढे पण विचारला जाऊ शकतो, त्यामुळे व्यवस्थित
बघायचे. जेवढे पण आजचे प्रश्न घेतलेत मित्रांनो, ते प्रश्न काही वेळेस 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस, 5 वेळेस, 10 वेळेस, 20 वेळेस असं देखील प्रश्न विचारले गेलेत. आपली पोलीस भरती वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असते, त्यामुळे प्रश्न खूप सारे रिपीट होतात. तर त्यामुळे हे प्रश्न देखील अभ्यास करणे आपल्यासाठी गरजेचे आहे. तर त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. महाराष्ट्र पोलीस ध्वजातील टिंब हे पारंपरिक चिन्ह आहे. तर आपल्याला काय विचारले, आपल्या महाराष्ट्र पोलीस ध्वजातील जे चिन्ह आहे ते पारंपरिक चिन्ह आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, आपल्याला ऑप्शन दिले पंचकोनी तारा, षटकोनी तारा, राजमुद्रा, अशोक चक्र. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 पंचकोनी तारा आपल्या पोलीस ध्वजातील हे पारंपरिक आहे तर चिन्ह आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचे पारंपरिक चिन्ह कोणते, पोलीस खात्यातील किंवा पोलीस ध्वजातील तर पंचकोनी तारा. त्याचे तुम्ही इमेज या ठिकाणी बघू शकता. हा तुम्हाला दिसत आहे पंचकोनी तारा. हा एक झाला, त्यानंतर 2 3 4 5 याला काय म्हटलं जातं, पंचकोनी तारा. आणि हा आपला पोलीस ध्वज आहे, तुम्ही बघू शकता. या प्रकारे आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण पुढे जाऊया. तुम्ही इथं बघू शकता 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. तसेच 1961 मध्ये पंडित नेहरूंनी महाराष्ट्र पोलिसांना ध्वज दिला होता. तर केव्हा दिला होता, कोणी दिला होता, 1961 मध्ये पंडित नेहरूंनी महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज दिला होता. केव्हा दिला होता, 1961 मध्ये दिला होता. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. भारताचा झेंडा, महाराष्ट्र पोलिसांचा झेंडा एकमेकांना छेदतात. तुम्ही या ठिकाणी बघू शकता इमेज मध्ये. तसेच मित्रांनो यात पंचकोनी चिन्ह आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही बघू शकता, आपल्याला हा चिन्ह पाहायला मिळतो झेंड्यामध्ये, पंचकोनी तारा. तर तुम्हाला हे सर्व मुद्दे लक्षात ठेवायचे, आपल्याला याच्यावरती एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 3 सुरुवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म प्रामुख्याने कोणता होता. आपल्याला काय विचारलं होतं, सुरुवातीच्या काळामध्ये वैदिक धर्मामध्ये किंवा वैदिक धर्माचा जे आर्य होते त्यांचा प्रमुख धर्म कोणता होता असं आपल्याला प्रश्नामध्ये विचारले. तुम्ही इथं पर्याय बघू शकता. पर्याय दिलेले आपल्याला भक्ती, प्रतिमा पूजा आणि यज्ञ, निसर्गाची पूजा आणि यज्ञ. त्याचबरोबर चौथं ऑप्शन दिले निसर्गाची उपासना आणि भक्ती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे पर्याय क्रमांक 3 निसर्गाची पूजा आणि यज्ञ. मी तुम्हाला पुन्हा सांगू इच्छितो की हे सर्व प्रश्न एक्झाममध्ये विचारले गेलेत. काही विद्यार्थ्यांना हे प्रश्न खूप सोपे वाटतील, काही विद्यार्थ्यांना खूप अवघड वाटेल, कारण की तुमचा अभ्यास कसा आहे ते तुम्हालाच माहिती आहे. तुमच्यासाठी हे प्रश्न सोपे आहेत की अवघड आहेत, पण मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की हे सर्व प्रश्न एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. तर तुम्हाला या प्रश्नाचे योग्य उत्तर द्यायचं होतं निसर्गाची पूजा आणि यज्ञ. वैदिक आर्यांचा धर्म प्रामुख्याने ओळखला जात होता किंवा सुरुवातीच्या काळामध्ये. तर त्यांच्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ. तुम्ही या ठिकाणी बघू शकता निसर्गाची पूजा आणि यज्ञ करतानाचा मी एक फोटो घेतलेला आहे की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजल्या पाहिजेत. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि या ठिकाणी आपण अधिक जाणून घेऊ. प्रारंभिक वैदिक आर्यांचा धर्म प्रामुख्याने निसर्गाची उपासना आणि यज्ञ करत होता. तसेच मित्रांनो वैदिक आर्यांचा साध्या धर्मावर विश्वास होता आणि ते अतिशय धार्मिक होते. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. साध्या धर्मावर विश्वास होता आणि ते अतिशय धार्मिक होते. हे देखील तुम्हाला हे मुद्दे असतात हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आर्यांचा प्रामुख्याने धर्म काय होता, प्रामुख्याने निसर्गाची उपासना करत होते किंवा उपासनेच्या ठिकाणी तुम्हाला पूजा हा शब्द देखील टाकला जाईल. निसर्गाची पूजा करत होते, त्याचबरोबर यज्ञ देखील करत होते. तसेच सूर्य, अग्नी, वारा, पहाट, पाणी, पाऊस, देव, इंद्र आणि पृथ्वी या घटनांचा निसर्गाच्या शक्तींचा उपासना करत होते. या सर्व घटनांची पूजा करत होते. सूर्य झालं, अग्नी झालं, वारा, पहाट, पाणी, पाऊस, देव, इंद्र आणि पृथ्वी या निसर्गाच्या शक्तींची उपासना करत होते. तर तुम्हाला हे सर्व मुद्दे लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 4 अजिंठ्याचे चित्र काय दर्शवते. तर तुम्हाला या ठिकाणी विचारले आपल्याला की अजिंठ्याचे चित्र आहे ते काय दर्शवते. तर आपल्याला इथं ऑप्शन दिलेले आहेत रामायण, महाभारत, जातक आणि
पंचतंत्र? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आपल्याला जातक दाखवत असते. जे अजिंठा लेण्यातील जे चित्र आहे, जे शिल्प काढलेले, जे चित्र काढलेले भिंतींवर किंवा छतावर, तर ते काय दाखवतं? तर ते जातक दाखवतं. जातक म्हणजे काय ते आपण आता जाणून घेऊ. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मी व्याख्या दिलेली थोडक्यात. जातक काय असतं? तर जातक म्हणजे जन्मासंबंधित कथा. तर कोणाच्या? बुद्धाच्या आधीच्या ज्या कथा आहेत, कथा आहेत त्यांना काय म्हटलं जातं? तर त्यांना जातक म्हटलं जातं. आणि त्या कथा आहेत, त्याच कथा ज्या अजिंठा वेरूळच्या लेण्या आहेत, त्या लेण्यांमध्ये त्या भिंतींवर कोरलेले आहेत. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जे अजिंठा वेरूळमध्ये जे चित्र काढलेले, जी कला काढलेले, तर ते काय दर्शवतात? तर ते जातक दर्शवतात. आणि जातक काय आहेत? तर जन्मासंबंधित कथा, केव्हाच्या? बुद्धांच्या आधीच्या. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर अजिंठाचे हे चित्र जातक दर्शवते, ते तुम्हाला आता सांगितलं. आणि अजिंठा लेणे कुठं आढळते? तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ह्या जगप्रसिद्ध लेण्या आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पाहिलेलेच असतील. खूप छान लेण्या आहेत. त्यानंतर आपण पुढे जाऊया. अजिंठा आणि वेरूळ लेण्यांमधील कलाकृतींवर बौद्ध धर्माचा आणि त्यांच्या दयाळू स्वभावाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी जे चित्र काढलेले आहेत, जे कलाकृती काढलेले, त्यावर कशाचा मित्रांनो? बौद्ध धर्माचा आणि दयाळू स्वभावाचा प्रभाव पाहायला मिळतो. तसेच मित्रांनो, लेण्यांच्या भिंती आणि शेताला सुशोभित करणारी चित्रे भगवान बुद्ध आणि विविध बौद्ध धर्माच्या जीवनातील घटना दर्शवतात. तर या ठिकाणी काय दिलेले? ज्या लेण्या आहेत, ज्या भिंती आहेत, भिंतीला सुशोभित करणाऱ्या जे काही चित्र आहेत, ते भगवान बुद्ध आणि बौद्ध धर्माच्या जीवनातील ज्या काही घटना होत्या, त्या घटना त्या चित्रामार्फत आपल्याला दर्शविलेल्या आहेत. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि युनेस्कोने 1983 मध्ये त्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. युनेस्कोने केव्हा जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले? तर तुम्हाला सण लक्षात ठेवायचे, 1983 मध्ये. इथं लक्षात घ्या, 1983 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? तर जे संगीत आहे, ते संगीताचा उल्लेख कोणत्या वेदामध्ये केलेले, असं आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेले. आपल्याला आता खूप सारे प्रश्न हे प्राचीन भारतावरती विचारले जात आहेत मित्रांनो. त्यामुळे मी प्राचीन भारताचे खूप सारे प्रश्न या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केलाय. तर आपल्याला विचारलं की कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे किंवा आढळतो? काही पण असेल मित्रांनो, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे सामवेद. सामवेदामध्ये संगीताचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आपण याच्याबद्दल अधिक जाणून घेऊ. तुम्ही इथं बघू शकता, सामवेद हा प्राचीन हिंदू संस्कृतीतील 4 वेदांपैकी 3ऱ्या क्रमांकाचा वेद आहे. तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे. जे आपले 4 वेद आहेत, त्यापैकी हे 3ऱ्या क्रमांकाचा वेद आहे. कोणतं वेद? सामवेद. ब्रह्मदेव निंद्रेत असताना त्यांच्या तोंडातून 3 वेद निघाले, त्यापैकी एक म्हणजे सामवेद. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे की जे ब्रह्मदेव होते, ते झोपेत असताना त्यांच्या तोंडातून 3 वेद निघाले, त्यापैकी हा एक वेद आहे. तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे, जे उपवेद आहेत मित्रांनो, गंधर्व वेद हा सामवेदाचा उपवेद आहे. काय मित्रांनो, इथं लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न बनू शकतो. सामवेदाचा उपवेद कोणता आहे? तर गंधर्व वेद. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. वैदिक काळात मंत्रांचे संकलन सामवेदातच केलेले आहे. तसेच मित्रांनो, सामवेदात संगीताचा उल्लेख आहे आणि त्यालाच भारतीय संगीताचा पाया मानले जाते. तर संगीताचा पाया कोणत्या वेदात आहे? तर सामवेदात आहे. मंत्र होते त्यांचे संकलन सामवेदात केलेले आणि त्यालाच मित्रांनो सामवेदात संगीताचा उल्लेख आहे आणि त्यालाच काय म्हटलं जातं? तर भारतातील संगीताचा पाया म्हटलं जातं. त्यानंतर आपण पुढे जाऊया. या ठिकाणी आपले जे 4 वेद आहेत, आता त्यांच्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ. 4 वेद. तर आता इथं तुम्ही बघू शकता, या बाजूला मी वेद दिलेले आणि त्यांच्याबद्दल जी माहिती आहे ते दिलेली आहे. तर तुम्ही इथं बघू शकता, जो पहिला वेद होता ऋग्वेद, त्यामध्ये काय दिलेले? पहिला वेद, त्यामध्ये विविध शक्तींना देवता मानले. ज्या विविध शक्ती होत्या त्यांना काय मानलं होतं? तर त्यांना देवता मानलं होतं. कोणत्या वेदामध्ये? तर ऋग्वेदामध्ये. त्यानंतर यजुर्वेद, यामध्ये काय दिलेले? तर यज्ञाविषयी माहिती दिलेली आहे.
तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की यज्ञाविषयी माहिती कोणत्या वेदामध्ये दिलेले आहेत, तर तुम्हाला उत्तर द्यायचे यजुर्वेदमध्ये यज्ञाविषयी माहिती दिलेली आहे. त्यानंतर सामवेद यज्ञाच्या वेळेचे मंत्र संगीताचा पाया म्हटलं जातं, तर ते सामवेदात म्हटलं जातं, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि शेवटचा वेद मित्रांनो अथर्ववेद, यामध्ये काय हा शेवटचा वेद आहे, हे तुम्ही इथं बघू शकता. यामध्ये जीवन कसे जगावे आयुर्वेद याचाच एक भाग आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. अथर्ववेद मध्ये काय दिलेले हा शेवटचा वेद आहे. पहिला वेद कोणता आहे यजुर्वेद आणि शेवटचा अथर्ववेद, हे टोटल 4 वेद आहेत. त्या 4 वेदाची माहिती तुम्ही इथं समोर बघू शकता. आणि शेवटच्या वेदामध्ये काय दिलेले जीवन कसं जगावे हे दिलेले आपल्याला अथर्ववेदामध्ये, आणि त्यामध्येच आयुर्वेदाचाच हा एक भाग आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. तुम्हाला असं देखील येऊ शकतो प्रश्न आयुर्वेद हा अथर्ववेदाचा भाग आहे, तर तुम्हाला उत्तर हेच द्यायचे. त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 6, पानिपतचे तिसरे युद्ध टिंब वर्षी झाले. आपल्याला काय विचारलंय की जे पानिपतचे तिसरे युद्ध झाले होतं तर ते कोणत्या वर्षी झालेलं होतं, तर असं आपल्याला विचारले. या पहिले पण मित्रांनो पानिपत या ठिकाणी 3 युद्ध झालेले आहेत. पहिले 2 युद्ध मी ते देखील तुम्हाला सांगेल, पण आपण सर्वप्रथम या प्रश्नाचं उत्तर बघू. तर 1761 मध्ये पानिपतचं तिसरं युद्ध झालं होतं. हरियाणा राज्यामध्ये पानिपत हे ठिकाणी, सोनीपत पानिपत हे जवळजवळ ठिकाणे, त्या ठिकाणी पानिपत या ठिकाणी हे युद्ध झालेले होते. या पहिले पण 2 युद्ध झालेले होते. तिसरं युद्ध झालं ते केव्हा झालं 1761 मध्ये झालं, त्याच्याबद्दल जाणून घेऊ. आणि त्यानंतर आपण जे 2 युद्ध झाले त्याबद्दल पण जाणून घेऊ. पानिपतची तिसरी लढाई केव्हा झालेली होती 14 जानेवारी 1761 मध्ये. दिनांक देखील लक्षात ठेवायचे मित्रांनो, एक्झामसाठी खूप महत्त्वाचं आहे. पानिपतची तिसरी लढाई 14 जानेवारी 1761 मध्ये कोणामध्ये झाले होते, मराठा साम्राज्य आणि अफगाणिस्तानचे दुराणी साम्राज्य यांच्यात झालेले होते. अफगाणी सेनानी अहमदशाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील मराठ्यांमध्ये ही झालेली होती. तुम्हाला दोघं नाव येऊ शकतील. त्यानंतर यामध्ये विजय झाले होते, अहमदशाह अब्दाली झालेला होता विजय. पानिपतच्या तिसऱ्या लढाईबद्दल एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की पानिपतची तिसरी लढाई कोणाकोणामध्ये झाली, तुम्हाला दिलं अहमदशाह अब्दाली आणि मराठ्यात, तर अगदी बरोबर आहे. किंवा तुम्हाला मराठा साम्राज्य आणि अफगाणिस्तानचे दुराणी साम्राज्य असं देखील दिलेलं असेल तर तुम्हाला व्यवस्थित उत्तर द्यायचं. आणि यामध्ये विजय झाले होते अहमदशाह अब्दाली, हा विजय झालेला होता. लढाई केव्हा झाली होती पानिपतची तिसरी 14 जानेवारी 1761 मध्ये. त्यानंतर ज्या 2 लढाया झाल्या आपण त्या देखील या ठिकाणी जाणून घेऊ. पानिपतची दुसरी लढाई कोणामध्ये झाली होती, हेमू आणि अकबर यांच्यात झालेली होती. केव्हा झालेली होती 5 नोव्हेंबर 1556 मध्ये झालेली होती. पानिपतची ही दुसरी लढाई आहे. केव्हा झाली होती 5 नोव्हेंबर 1556 रोजी झाली होती. आणि या युद्धात हेमूचा काय झाला होता तर पराभव झाला होता. आणि या ठिकाणी कोण जिंकलेला होता तर अकबर हा जिंकलेला होता, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. हेमू हा दिल्लीचा हिंदू राजा होता. हेमू कोण होता, हा दिल्लीचा हिंदू राजा होता. आणि त्यालाच हेमचंद्र विक्रमादित्य म्हणूनही ओळखले जात होते, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. पानिपतची त्यानंतर आपण पानिपतची पहिली लढाई बघू. पहिली लढाई केव्हा झाली होती 21 एप्रिल 1526 मध्ये झालेली होती. दुसरी केव्हा झाली होती 5 नोव्हेंबर 1556 मध्ये. पहिली केव्हा झाली होती 14 जानेवारी 1761 मध्ये. आणि पहिली लढाई झाली होती 21 एप्रिल 1526 मध्ये. कोणामध्ये झाली होती, बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झालेले होते. आणि या लढाईत विजय कोण झाला होता तर बाबर झालेला होता, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. पानिपत ठिकाणी ह्या 3 लढाई झाल्या. मी इन शॉर्ट मध्ये तुम्हाला जे आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती होती ती दिलेली होती. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला. मित्रांनो हे सर्व प्रश्न काय आहेत तर हे एक्झाम मध्ये विचारले गेलेले. तुम्हाला जरी प्रश्न सोपे वाटत असतील तरी हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर तुम्ही तर बघू शकता शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला. तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 बाजीराव पेशवे यांच्या कार्यकाळामध्ये यांच्या कारकिर्दीत शनिवार वाडा बांधला गेलेला आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता शनिवार वाडा
बाजीराव पेशवा प्रथम यांच्या काळात बांधला गेला। त्यानंतर शनिवार वाडा पेशव्यांचे मुख्यालय होते, जे पेशवे होते त्यांचं काय होतं तर कार्यालय होतं आणि त्यांचं मुख्यालय देखील होतं शनिवार वाडा, आणि 13 मोठ्या खोल्यांचा वाडा होता। आणि वाडा केव्हा बांधला होता? 1735 साली इसवी सनाच्या 18व्या शतकामध्ये, हे लक्षात ठेवा, 17व्या नाही तर 18व्या शतकामध्ये शनिवार वाडा बांधला गेला होता। साल लक्षात ठेवायचे 1735 मध्ये, आणि आग लागल्याने हा वाडा जळून खाक झाला होता। हे तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे ते लक्षात ठेवायचे। शनिवार वाडा केव्हा बांधला होता मित्रांनो? 1735 साली। कोणाच्या काळात बांधला गेला होता? बाजीराव पेशवा प्रथम यांच्या कार्यकाळात हा वाडा बांधला गेलेला होता, आणि टोटल 13 मोठ्या खोल्या होत्या। हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। मी तुम्हाला एक होमवर्क देतो की शनिवार वाडा असं नाव का पडलं ते तुम्हाला कमेंट करून सांगायचे मित्रांनो, तुमचा होमवर्क असणार आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊया। पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक आहे शनिवार वाडा। भारत सरकारने शनिवार वाड्याला दिनांक 17 जून इसवी सन 1919 रोजी महाराष्ट्रातील संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे। तर हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। भारत सरकारने दिनांक केव्हा? 17 जून 1919 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले। आणि शनिवार वाड्याची जी इमारत आहे ती 21 फूट उंच आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। चारही बाजूने एकूण 950 फूट लांबीची तटबंदी आहे, किंवा जी भिंत आहे शनिवार वाड्याला ती चारही बाजूने भिंत आहे मित्रांनो। जी तटबंदी आहे ती किती फूट आहे? 950 फूट आहे। आणि जवळच मित्रांनो मुठा नदी वाहते मित्रांनो, हे देखील तुम्हाला माहिती आहे। पुण्यामध्ये 2 नद्या आहेत, एक मुळा आणि एक मुठा। तर शनिवार वाड्याजवळ जी नदी आहे ती कोणती? तर ती मुठा नदी आहे। हे तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवायचे। हे काही महत्त्वाचे मुद्दे होते ते तुम्हाला लक्षात ठेवायचे, कारण की त्याच्यावरती प्रश्न बनू शकतात। तुम्ही या ठिकाणी फोटो बघू शकता, मी मुद्दामून फोटो टाकलेले आहेत। तुम्हाला माहीतच असेल शनिवार तुम्ही कदाचित सगळ्यांनीच बघितला असेल। हा जुन्या काळचा फोटो आहे, हा आत्ताचा फोटो आहे। आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा आपल्याला पूर्ण हा असा वाडा पाहायला मिळतो, जसं की तुम्हाला चित्रात दिसत असेल। हा मेन गेट आहे मित्रांनो, इथनं आपण प्रवेश केल्यानंतर आपल्याला सरळ असा वाडा पाहायला मिळतो। त्यानंतर आपण पुढे जाऊया। खालीलपैकी कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत? आपल्याला काय विचारले की कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, यापैकी नाही। युरेनस, नेपच्यून आणि मंगळ या ग्रहांना उपग्रह आहेत। आपण अधिक जाणून घेऊ। बुध आणि शुक्र या ग्रहांना उपग्रह किंवा चंद्र नाहीत। उपग्रह, आपल्या पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? तर आपल्या पृथ्वीचा उपग्रह चंद्र आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। बुध आणि शुक्र या ग्रहांना उपग्रह नाहीत। आणि मंगळ ग्रहाला 2 उपग्रह आहेत, एक फोबोस आणि डेमोस, हे 2 उपग्रह आहेत, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। सूर्यमालेमध्ये एकूण किती ग्रह आहेत? तर 8 ग्रह आहेत। सर्वात मोठा ग्रह कोणता? गुरु ग्रह आहे। आणि सगळ्यात लहान कोणता आहे? तर बुध आहे। तुम्हाला या सगळ्या मुद्द्यावरती प्रश्न बनू शकतात। सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु ग्रह, सर्वात लहान ग्रह बुध ग्रह। सूर्यमालेत किती ग्रह आहेत? तर टोटल 8 ग्रह आहेत। कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत? तर तुम्हाला लक्षात ठेवायचे बुध ग्रह आणि शुक्र ग्रह या ग्रहांना उपग्रह नाहीत, अर्थात चंद्र नाही आहेत। त्यानंतर आपण पुढे जाऊया। तुम्ही या ठिकाणी सूर्यमाला बघू शकता। हा जो तुम्हाला सुरुवातीचा ग्रह दिसतोय मित्रांनो हा आहे बुध ग्रह, त्यानंतर शुक्र, त्यानंतर आपली पृथ्वीचा चंद्र हा उपग्रह, त्यानंतर हा मंगळ ग्रह, मंगळ ग्रहाला लाल ग्रह असेही म्हणतात। आणि हा सगळ्यात मोठा ग्रह कोणता? तर हा गुरु ग्रह, त्यानंतर हा शनी ग्रह, त्यानंतर युरेनस आणि नेपच्यून। मित्रांनो हा क्रम लक्षात ठेवायचे। तुम्हाला एग्जाममध्ये हा क्रम देखील विचारू शकता। पुन्हा एकदा बघा, हा जो सुरुवातीचा ग्रह आहे हा बुध ग्रह आहे, हा सगळ्यात लहान ग्रह आहे। त्यानंतर शुक्र, पृथ्वी आणि मंगळ। मित्रांनो हे जे 4 ग्रह असतात त्यांना अंतर्गत ग्रह असं देखील म्हटलं जातं, आणि हे जे 4 ग्रह आहेत यांना बाह्य ग्रह असं देखील म्हटलं जातं। आणि या ठिकाणी एक लघु ग्रहांचा पट्टा आहे। कोणत्या ठिकाणी? मंगळ आणि गुरु ग्रहांच्या मध्ये एक लहान लघु ग्रहांचा पट्टा आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं। हे बाह्य ग्रह म्हटलं जातं या ग्रहांना, आणि हे अंतर्गत ग्रह आहेत। हे तुम्हाला समजलं असेल, आय होप तुम्हाला समजले असेल। त्यानंतर आपण पुढे जाऊया। पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। गडचिरोली जिल्ह्यात वन विभागाचे लाकूड संकलन केंद्र कोठे आहे? आपल्याला काय विचारले की जो गडचिरोली जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये वन विभागाचे लाकूड संकलन केंद्र आहे, तर ते कोणत्या ठिकाणी असं आपल्याला विचारले। तुम्ही या ठिकाणी बघू शकता ऑप्शन
ऑप्शन या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आल्लापल्ली. आल्लापल्ली या ठिकाणी वन विभागाचे लाकूड संकलन केंद्र आहे. त्यानंतर आपण त्याबद्दल अधिक जाणून घेऊ. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मी एक फोटो घेतलेला आहे. वन वैभव आल्लापल्ली. तुम्हाला असं देखील विचारलं जाईल वन वैभव आल्लापल्ली कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर तुम्हाला उत्तर द्यायचे गडचिरोली जिल्ह्यामध्ये. स्थापना केव्हा झालेली होती मित्रांनो? 1953 साली स्थापना झालेली होती. हा फोटो तुम्ही बघू शकता. मी मुद्दामून फोटो वगैरे टाकत असतो की जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी व्यवस्थित लक्षात राहिल्या पाहिजे, तर तुम्हाला लगेच फोटोमुळे लवकर गोष्टी समजतात आपल्याला, त्यामुळे मी असं फोटो वगैरे टाकत असतो. त्यानंतर आपण पुढे जाऊया. या ठिकाणी स्पष्टीकरण बघू. गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याला वन विभाग लाकूड संकलन केंद्र पाहायला मिळतो आल्लापल्ली या ठिकाणी. आत्ताच आपण बघितलं आल्लापल्ली जंगलात आपल्याला साग, कुसुम, येन, धावडा, तेदू या वृक्षांच्या जाती आपल्याला पाहायला मिळतात. कोणकोणत्या? साग, तेदू, कुसुम, येन, धावडा आणि तेदू या सर्व वृक्षांच्या जाती पाहायला मिळतात. त्याने तसेच मित्रांनो औषधयुक्त किंवा फुलझाडे जे आहेत त्यामध्ये गुंजे, तरोटा, वंदा आणि गुळवेल तुम्हाला सगळ्यांनाच परिचित झालेले असेल. कोरोनाच्या वेळेस खूप जास्त या वेलाचा उपयोग झालेला आहे. त्यानंतर स्थापना केव्हा झालेली होती? सन 1953 साली स्थापना झालेली होती. सदर स्थळ मित्रांनो अल्लापल्लीपासून 16 किलोमीटर अंतरावर आहे. आणि तर भामरागडला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला आपल्याला लागत असतं अल्लापल्ली किंवा वन विभाग लाकूड संशोधन केंद्र अल्लापल्ली, हे देखील लक्षात ठेवायचे. आणि अल्लापल्लीपासून किती किलोमीटरवरती? 16 किलोमीटरवरती, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणते अभयारण्य धुळे जिल्ह्यात आहे? आपल्याला काय विचारले की खालीलपैकी कोणते अभयारण्य धुळे जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 अनेर जे अभयारण्य हे धुळे जिल्ह्यामध्ये. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो. जर मित्रांनो तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत असेल तर तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये जी काही माहिती, जे अभयारण्य, थंड हवेचे ठिकाण, जे काही माहिती नाशिक जिल्ह्याची त्यांचा जास्त अभ्यास करायचा आहे. जसे की हा प्रश्न आला होता धुळे जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणी जी पोलीस भरती झाली धुळे जिल्ह्यामध्ये, त्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. तर मी तुम्हाला एकच सांगेल, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार त्या जिल्ह्याचा तुम्हाला जास्त सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आपण याबद्दल अधिक जाणून घेऊ. या ठिकाणी तुम्ही धरण बघू शकता. आपल्याला या प्रकारे धरण पाहायला मिळतं. तसेच आपण पुढे जाऊया. अनेर धरण वन्यजीव अभयारण्य धुळे जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळतो. आणि जो तालुका आहे तो कोणता आहे? तो शिरपूर तालुक्यामध्ये आपल्याला अनेर धरण वन्यजीव अभयारण्य पाहायला मिळतो. अभयारण्य हे अनेर नदीवरती आहे, तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे. त्या ठिकाणी जी अनेर नदी आहे त्या नदीवरती आपल्याला अभयारण्य पाहायला मिळतो. अनेर धरणाजवळ सुमारे 80 चौरस किमी क्षेत्रात आपल्याला हे अभयारण्य पाहायला मिळतो. तुम्हाला काही ठिकाणी 80 पाहायला मिळेल, काही ठिकाणी 83 पाहायला मिळेल. तुम्हाला हे दोघं लक्षात ठेवायचे. काही पुस्तकांमध्ये किंवा काही ठिकाणी माहिती दिली आहे 80 चौरस किमी क्षेत्रात पसरले, काही ठिकाणी 83 दिलेले, त्यामुळे मी मुद्दामून या ठिकाणी 80-83 दोघं टाकलेले आहेत. त्यानंतर आपण बघू अनेर नदी ही तापीची उपनदी आहे, तुम्हाला लक्षात ठेवायची. तापीची उपनदी कोणती? अनेर आहे, हे देखील लक्षात ठेवायचे. आणि अनेर धरण अभयारण्य नाशिक प्रशासकीय विभागामध्ये येत असतं. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये अनेर धरण अभयारण्य हे येत असतं. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 11. इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्र आल्यास टिंब रंगाचा प्रकाश मिळेल. तर आपल्याला काय विचारले? इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्र आल्यास तर आपल्याला टिंब रंगाचा प्रकाश मिळेल. तर कोणत्या रंगाचा प्रकाश मिळेल? तर पांढरा रंगाचा प्रकाश मिळेल, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. यावरती पण खूप इंद्रधनुष्यावरती पण मित्रांनो खूप जास्त प्रश्न विचारले जातात, वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात. तर आपल्याला या ठिकाणी काय विचारलं होतं? इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्र आल्यास टिंब रंग प्राप्त होतो किंवा रंगाचा प्रकाश मिळेल. तर पांढऱ्या रंगाचा प्रकाश मिळेल. त्यानंतर आपण या प्रश्नाचं स्पष्टीकरण बघू. पुढे जाऊया. या प्रश्नाबद्दल अधिक जाणून घेऊ. तुम्ही या ठिकाणी स्पष्टीकरण बघू शकता. ही नैसर्गिक क्रिया प्रकाशाचे अपसरण, अपवर्तन आणि परावर्तन या 3 गोष्टींमुळे घडून येते. तर जे इंद्रधनुष्य निर्माण होतं ते कशामुळे होतं? तर ही एक नैसर्गिक क्रिया आहे, इथं लक्षात घ्या तुम्ही.
तर ही एक आहे नैसर्गिक क्रिया आहे. अपसरण, अपवर्तन आणि परावर्तन या 3 गोष्टींमुळे घडून येते. जे इंद्रधनुष्य निर्माण होतात तर या 3 गोष्टींमुळे होतात. तर या ठिकाणी आपण अजून समजून घेऊ. पाण्याचा थेंब हा प्रिझमचे कार्य करतो ना. प्रिझम काय असतं ते मी तुम्हाला पुढे सांगतो, पण इथं सर्वप्रथम जाणून घ्या. प्रिझम ज्या प्रकारे कार्य करतो ना, तो पाण्याच्या थेंबात सर्वप्रथम अपवर्तन होते, नंतर अपसरण होऊन पाण्याच्या अंतर्गत भागात परावर्तन घडते व 7 रंग तयार होतात. तर तुम्ही या ठिकाणी एक डायग्राम बघा. तर हे काय आहे, हे प्रिझम आहे. तर या ठिकाणी हा व्हाईट प्रकाश सोडल्यानंतर या ठिकाणी हे 7 रंग तयार होतात किंवा हे वेगवेगळे रंग तयार होतात. तुम्ही या ठिकाणी बघू शकता की हे काय प्रिझम आहे, तुम्ही हे बघू शकता. आणि या ठिकाणी जो प्रकाश सोडलाय हा व्हाईट प्रकाश आहे. व्हाईट प्रकाश या ठिकाणी सोडल्यानंतर या प्रकारे होतं. तर प्रिझम प्रकारेच मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघा, प्रिझमचे कार्य करतो. जो पाण्याचा थेंब असतो तो प्रिझमचे कार्य करतो आणि पाण्याच्या थेंबात सर्वप्रथम काय होतं, अपवर्तन होतं, त्यानंतर अपसरण होतं आणि नंतर परावर्तन घडून येते आणि त्यामुळे 7 रंग तयार होतात. आय होप तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आपण बघू, न्यूटनच्या प्रिझममधून पांढरा प्रकाश जाऊ दिल्यास 7 वेगवेगळे रंग दिसतात. मी तुम्हाला हे आता सांगितलं, तुम्ही बघू शकता. पांढरा प्रकाश सोडल्यानंतर वेगवेगळे 7 रंग तयार होतात. तसेच मित्रांनो आपण बघू, इंद्रधनुष्य पावसात सूर्य असतानाच दिसू शकते. तर जे इंद्रधनुष्य असतं ते पावसात जेव्हा सूर्य असतो ना मित्रांनो, तेव्हाच आपल्याला दिसू शकतं. तर आय होप तुम्हाला व्यवस्थित समजले असेल. त्यानंतर आपण अजून जाणून घेऊ. तुम्ही पुढे बघू शकता, हे प्रिझम तुम्हाला पाहायला मिळते. इथं व्हाईट प्रकाश सोडल्यानंतर वेगवेगळे रंग दिसत असतात. त्यानंतर आपण पुढे जाऊया. तुम्ही या ठिकाणी बघू शकतात, जे आपले 7 रंग असतात इंद्रधनुष्यातील, ते मी तुम्हाला या ठिकाणी दिलेले. हा त्यांचा क्रम आहे. क्रमावरती देखील प्रश्न विचारला जातो. पहिला रंग असतो तांबडा, त्यानंतर नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा आणि जांभळा. तुम्ही इथं शॉर्टकट बघू शकता, त्याची ट्रिक बघू शकता. ताना पी ही नि पाजा. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचे, ताना पी ही नि पाजा. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. याच्यावरती प्रश्न विचारला होता की इंद्रधनुष्यातील 3ऱ्या क्रमांकाचा रंग कोणता आहे, तर पिवळा आहे. यावरती प्रश्न विचारला गेला. कदाचित पुढे तुम्हाला वेगळ्या रंगावरती किंवा वेगळा काहीतरी प्रश्न बनेल, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघू. टिंब यावेळी फॉग लाईट वापरले जातात. आपल्याला विचारले की जी फॉग लाईट असते ती केव्हा वापरली जाते, रात्रीच्या वेळी, धुक्याच्या वेळी किंवा विरुद्ध बाजूने वाहन मंद प्रकाश झोत वापर करत नाहीत, असं आपल्याला ऑप्शनमध्ये दिले आणि यापैकी नाही. तर मित्रांनो, जी फॉग लाईट असते ती केव्हा वापरली जाते, धुक्याच्या वेळेस वापरली जाते. तर तुम्हाला सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की तुम्ही बघितलं असेल, जे रायडर लोक असतात त्यांच्या बाईकला फॉग लाईट लावलेली असते. तर मी तुम्हाला या ठिकाणी एक इमेज घेतलेली. सर्वप्रथम तुम्ही ही फॉग लाईट बघू शकता. ह्या प्रकारची ही फॉग लाईट असते. तुम्ही बघू शकता. त्याचा कलर वेगवेगळा पण असू शकतो. आपण बाईकला कस्टमाइज करतो किंवा बाईक जेव्हा आपण बनवून घेतो, आपल्याला लडाख किंवा जेव्हा आपण लॉंग ट्रिपला जात असतो तेव्हा आपण अशी बाईक बनवतो, तेव्हा तुम्ही इथं बघू शकता ही फॉग लाईट लावलेली. फॉग लाईटमुळे काय होतं, तर जास्त प्रकाश दिसतो, समोरच्या व्यक्तीला जाणीव होते की पुढून कोणीतरी येते. तर धुक्यामुळे आपल्याला माहिती आहे की जास्त अंतर दिसत नाही, जास्त स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे ह्या लाईटमुळे काय होतं, तर ह्या लाईटमुळे समोरचा जो व्यक्ती असतो, जो तिकडनं येत असतो, त्याला कोणीतरी येते पुढून हे जाणवतं. त्यामुळे ही फॉग लाईट लावली जाते. केव्हा लावली जाते, धुक्याच्या वेळेस लावली जाते. आय होप तुम्हाला व्यवस्थित समजले असेल. ह्या प्रकारे लाईट असते ती. आपण पुढे त्याच्याबद्दल अधिक जाणून घेऊ. इथं बघू शकता तुम्ही, धुक्याच्या परिस्थितीत रस्त्यावर चालकांना त्यांच्या उपस्थितीबद्दल चेतावणी देण्यासाठी वापरला जातो. मी तुम्हाला जे आता सांगितलं. त्यानंतर फॉग म्हणजेच धुके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. धुक्याच्या वेळेस ही लाईट वापरली जाते. धुक्यात स्पष्ट दिसण्यासाठी वापरायच्या लाईट असतात मित्रांनो, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. बहुतेक 4 चाकी व त्याहून मोठ्या वाहनांना फॉग लाईट असतात, हे लक्षात ठेवायचे. जे मोठे वाहन असतात, 4 व्हीलर असतात किंवा त्याहून मोठे असतात, त्यांना फॉग लाईट दिलेले असते. पण ज्या बाईक वगैरे असतात त्यांना दिलेले नसते, तर त्यांना ते लावत असतात. तर मोठ्या वाहनावरील तेजस्वी प्रकाश दिसण्यासाठी, म्हणजे ज्या फॉग लाईट असतात त्यामुळे जो प्रकाश असतो फॉग लाईटचा तो खूप तेजस्वी असतो, त्यामुळे ते लावत असतात. त्यानंतर आपण पुढे जाऊया. आय होप तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल प्रश्नाचं उत्तर.
आता आपण पुढचा प्रश्न बघू. एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा टिंब असते. मित्रांनो, हा विज्ञानाचा प्रश्न आहे. एखादी वस्तू जेव्हा जमिनीवर पडते, मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा टिंब निर्माण होते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे त्याची जी ऊर्जा असते ती स्थिर असते. काय असते? स्थिर असते. जेव्हा एखादी वस्तू जमिनीवर पडत असते, मुक्तपणे पडत असते, तेव्हा त्याची जी ऊर्जा असते ती काय असते? तर स्थिर असते. त्यानंतर आपण पुढे जाऊया. वस्तू उंचीवरून खाली पडत असल्यास तिच्यात स्थिर ऊर्जा राहते, हे लक्षात ठेवायचे. आणि मात्र वस्तूचा वेग वाढत असतो. ऊर्जा स्थिर असते, पण जी वस्तू खाली पडत असते तिचा काय असतो? तो वेग वाढत असतो. त्या वस्तूचा वेग वाढत असतो. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघू. बटाटे, कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा होतो? तर या ठिकाणी विचारले, कांदे, बटाटे यासारख्या ज्या भाज्या असतात त्यांना कोंब येऊ नये. आपल्याला माहिती आहे का, पण बटाटे किंवा कांदे खूप जास्त ठेवल्यानंतर त्यांना कोंब येतात. तर ते कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात? तर या प्रश्नांचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3, गॅमा किरणांचा मारा करतात. त्यामुळे जे बटाटे, कांदे असतात ना, ते जास्त दिवस आपल्याला साठवून ठेवता येतात किंवा जे जास्त दिवस टिकत असतात. तर कोणते किरण? गॅमा किरण. त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ. तुम्ही इथं बघू शकता, बटाटे, कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून गॅमा किरणाचा उपयोग करत असतात. गॅमा किरणांच्या माऱ्यामुळे बटाटे, कांदे यांना कोंब येत नाहीत व अधिक काळ साठवता येतात. ते तुम्हाला मी आता सांगितलं. गॅमा किरणांचा उपयोग कुठे कुठे होत असतं? गॅमा किरणांचा उपयोग कुठे कुठे होत असतो? निर्जंतु करण्यासाठी, तसेच कॅन्सर उपचारात देखील होत असतात. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं. वजन फक्त इलेक्ट्रॉन इतकेच असतात. जे गॅमा किरण असतात त्यांचं वजन फक्त इलेक्ट्रॉन इतकेच असतात. आणि वेग जो असतो मित्रांनो गॅमा किरणाचा, तो प्रकाशाच्या वेगा इतका असतो. जे गॅमा किरण असतात त्यांचा जो वेग असतो तो प्रकाशाच्या वेगा इतका असतो. आणि उपयोग कुठे होतो? निर्जंतुकरणासाठी आणि कॅन्सर उपचारात होत असतात. त्याचबरोबर कांदे, बटाट्यांना जास्त काळ आपल्याला साठवता येईल, त्यामुळे गॅमा किरणांचा उपयोग होत असतो. तुम्हाला हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 15. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे शब्द खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने अन्वये समाविष्ट करण्यात आले? आपल्याला काय विचारलंय की भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे जे दोन शब्द होते ते खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 मध्ये हे दोन शब्द टाकण्यात आले. कोणते? धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी. केव्हा? 42वी घटना दुरुस्ती कायदा केव्हाचा होता? 1976चा होता. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढे बघून घेऊ. घटनेच्या कलम 368 अंतर्गत प्रास्ताविकेत सुधारणा करता येऊ शकते का? हा मुद्दा प्रथम केशवानंद भारती केसमध्ये निर्माण झाला. तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की कलम 368 अंतर्गत जे आपली प्रास्ताविक आहे त्यामध्ये सुधारणा करता येऊ शकते का? हा मुद्दा सर्वप्रथम जी केस होती केशवानंद भारती किंवा भारती केशवानंद जी केस होती त्यामध्ये निर्माण झाला होता. त्यामध्ये सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाने असे सांगितले की प्रास्ताविका घटनेचा भाग असल्याने तिच्यामध्ये सुधारणा करता येऊ शकते, मात्र त्याद्वारे घटनेच्या मूल संरचनेत बदल करता येणार नाही. इथं प्रामुख्याने 2-3 गोष्टी लक्षात घ्या. सर्वप्रथम हा मुद्दा केव्हा कोणी उठवला होता? तर केशवानंद भारती केसमध्ये निर्माण झालेला होता की प्रास्ताव नाही त्यामध्ये आपल्याला बदल करता येतो. तर सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितले की सर्वोच्च न्यायालयाने असे सांगितले की प्रास्ताविका घटनेचा भाग असल्याने तिच्यामध्ये सुधारणा करता येऊ शकते, पण मात्र घटनेच्या मूलभूत संरचनेला धक्का जाता नाही किंवा त्यात बदल करता येणार नाही असं आपल्याला सांगितले. त्यानंतर आपण पुढे बघूया. प्रास्ताविकेत आतापर्यंत एकदा सुधारणा करण्यात आली, ती 42वी घटना दुरुस्ती कायद्याने करण्यात आली 1976 मध्ये. त्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द टाकण्यात आले. तर हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. कोणकोणते शब्द टाकण्यात आले? ते समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द टाकण्यात आलेले केव्हाची घटना दुरुस्ती?
दुरुस्ती, 42वी घटना दुरुस्ती. कायदा केव्हाचा आहे? 1976चा. हे तुम्हाला काही मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत, केव्हा कोणत्या पण मुद्द्यावरती प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघू. भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यातील आहेत? आपल्याला विचारलंय की जे आपल्या भारताच्या राष्ट्रपती आहेत, 15व्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू ह्या कोणत्या राज्यातील आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 ओडिसा राज्यातील ते आहेत. त्यानंतर आपण पुढे जाऊया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता श्रीमती द्रौपदी मुर्मू ह्या आपल्या भारताच्या 15व्या राष्ट्रपती आहेत. कितव्या आहेत? 15व्या राष्ट्रपती आहेत. त्या आदिवासी जमातीमधील पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत? आदिवासी समाजातील. तर द्रौपदी मुर्मू ह्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. त्यानंतर द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओडिसा राज्यात झाला. जिल्हा कोणता होता? मयूरभंज हा जिल्हा होता. आणि जो गाव होतं ते उपरबेडा या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला होता. हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आणि 2015 ते 2021च्या काळामध्ये त्या झारखंड राज्याच्या काय होत्या? तर राज्यपाल होत्या. तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. श्रीमती द्रौपदी मुर्मू हे 15व्या राष्ट्रपती आहेत. ते आदिवासी समाजातील पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. त्यांचा जन्म कुठे झाला होता? ओडिशा राज्यातील मयूरभंज जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यातील उपरबेडा या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला होता. आणि 2015 ते 2021 पर्यंत ते झारखंड राज्याच्या राज्यपाल होत्या. तर हे तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे होते. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर आपल्याला काय विचारले? जे आपले भारताचे राष्ट्रपती असतात त्यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे सरन्यायाधीश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सरन्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ देत असतात. त्यानंतर आपण पुढे जाऊया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे राष्ट्रपती असतात त्यांना शपथ कोण देत असतात? तर सरन्यायाधीश शपथ देत असतात. कलम कोणत्यानुसार? तर कलम 60 नुसार ते शपथ देत असतात. सरन्यायाधीश हजर नसल्यास सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश असतात ते शपथ देत असतात. तर राष्ट्रपतींना शपथ कोण देतात? सरन्यायाधीश देतात. आणि जर ते हजर नसल्यात, जर ते कदाचित आजारी किंवा काही कारणास्तव खूप दिवस ते कामावर आले नसतील तर जे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश असतील सर्वोच्च न्यायालयाचे ते शपथ देत असतात. कलम कोणत्यानुसार? कलम 60 नुसार देत असतात. त्यानंतर आपण पुढे जाऊया. आपण या ठिकाणी काही महत्त्वाचे ज्या शपथ कोण कोणाला शपथ देत असतं ते जाणून घेऊ. इकडे तुम्ही पद बघू शकता. आणि शपथ राष्ट्रपती आपण आताच बघितलं सरन्यायाधीश शपथ देत असतात. त्यानंतर उपराष्ट्रपती यांना राष्ट्रपती शपथ देत असतात. त्यानंतर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ त्यांना राष्ट्रपती देत असतात. मुख्यमंत्री आणि इतर मंत्री त्यांना राज्यपाल शपथ देत असतात. राज्यपाल यांना कोण देत असतात? तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देत असतात. त्यानंतर खासदार आणि आमदार यांना कोण शपथ देत असतात? तर सभागृहाचे सभापती. तुम्ही इथं बघू शकता सभागृहाचे सभापती आमदार आणि खासदार यांना शपथ देत असतात. पुन्हा एकदा बघा. राष्ट्रपतींना कोण शपथ देत असतं? तर सरन्यायाधीश देत असतात. उपराष्ट्रपतींना राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांना राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना राज्यपाल. राज्यपालांना कोण देत असतात? तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. आणि जे आमदार खासदार असतात त्यांना सभागृहाचे सभापती शपथ देत असतात. तर तुम्हाला या सर्व मुद्द्यांवरती प्रश्न येऊ शकतात. सरळ एका वाक्यामध्ये प्रश्न येतात मित्रांनो, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. केव्हा पण प्रश्न बनू शकतात. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 18. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना टिंब रंगाची शिधापत्रिका असते. तर आपल्याला काय विचारलंय की जे दारिद्र्य रेषेखालील लोक असतात, जे कुटुंब असतात त्यांना कोणत्या रंगाचं रेशन कार्ड असतं? शिधापत्रिका त्यालाच आपण म्हणत असतो रेशन कार्ड. तर त्यांना कोणत्या रंगाचं रेशन कार्ड असतं? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड असतं त्यांच्याजवळ. तर आपण अधिक जाणून घेऊ. तुम्ही या ठिकाणी बघू शकता शिधापत्रिका किंवा त्याला आपण रेशन कार्ड असं म्हणत असतो. त्याला अजून एक नाव तुम्ही इथं बघू शकता पुरवठा पत्रिका असे देखील म्हणतात. तुम्ही इथं बघू शकता ह्या तीन रंगामध्ये असतात. पिवळं झालं, हे केसरी आणि पांढरा, या 3 प्रकारचे रेशन कार्ड असतात किंवा शिधापत्रिका असतात. आणि त्यांना दुसरं नाव आहे पुरवठा पत्रिका असे देखील म्हटलं जातं. तर ह्या 3 कलरमध्ये असतात.
त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पिवळ्या रंगाची शिधापत्रिका किंवा रेशन कार्ड असते आणि जे केसरी असतं ते कोणाजवळ असतं, ज्यांचं उत्पन्न 15,000 ते 1,00,000 वार्षिक उत्पन्न असतं त्यांना केसरी रंगाची शिधापत्रिका असते किंवा रेशन कार्ड असते. आणि पांढरी शिधापत्रिका कोणाजवळ असते, ज्यांचं उत्पन्न 1,00,000 रुपयाहून अधिक वार्षिक उत्पन्न असेल अशा कुटुंबांना पांढरं रेशन कार्ड दिलं जातं. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. केसरी रेशन कार्ड कोणाजवळ असतं, ज्यांचं उत्पन्न वर्षाला 15 ते 1,00,000च्या दरम्यान उत्पन्न आहे त्यांना हे दिलं जातं, केसरी रेशन कार्ड दिलं जातं. आणि तुम्ही आता विचार करू शकता, ज्यांचं उत्पन्न 15,000 पेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना त्यांना कोणत्या रंगाची रेशन कार्ड दिलं जातं, तर त्यांना पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड दिलं जातं. ज्यांचं उत्पन्न 15,000 पेक्षा कमी आहे असं आपण समजू. त्यानंतर आपण पुढे जाऊया. जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे? आपल्याला काय विचारले की जी जागतिक बँक आहे त्याचे मुख्यालय कोठे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 वॉशिंग्टन. तर आपण अधिक जाणून घेऊ. तुम्ही तर बघू शकता जागतिक बँक, त्याला आपण WB म्हणत असतो. ही एक आंतरराष्ट्रीय वित्त आणि पुरवठा करणारी संस्था आहे. वित्त आणि पतपुरवठा करणारी संस्था आहे. स्थापना केव्हा झालेली होती? 27 डिसेंबर 1945 रोजी स्थापना झालेली होती. मुख्यालय वॉशिंग्टन या ठिकाणी. जागतिक बँकेला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची जुळी बहीण म्हणतात. तर तुम्हाला लक्षात ठेवायची, जी जागतिक बँक आहे त्या बँकेला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची जुळी बहीण असे म्हणतात. आणि मित्रांनो, जी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी बँक आहे ती विकसित देश व अविकसित देश यांना विकासासाठी कर्ज पुरवठा करणारी संस्था आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जी संस्था आहे ती विकसित देश आणि अविकसित देश यांना कर्ज पुरवठा देणारी ही काय आहे, तर ही संस्था आहे. हे लक्षात ठेवा. बँकेचे अध्यक्ष असतात कोणत्या? जागतिक बँकेचे अमेरिकेचे नागरिक असतात आणि सर्वाधिक वाटा अमेरिकेचा आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. काही मुद्दे होते ते प्रामुख्याने तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. स्थापना लक्षात ठेवा 27 डिसेंबर 1945. मुख्यालय देखील लक्षात ठेवायचे. तुम्हाला या ठिकाणी अमेरिका असं देखील ऑप्शन असेल, जर तुम्हाला वॉशिंग्टन नसेल तर तेव्हा तुम्हाला अमेरिका उत्तर द्यायचे. त्यानंतर पुढे जाऊया. त्यानंतर आजच्या लेक्चरचा आपला शेवटचा प्रश्न आहे, पहिली वसुंधरा परिषद कोठे भरले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे रिओ डी जेनेरो या ठिकाणी ही पहिली वसुंधरा परिषद भरले होते. त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ. तुम्ही या ठिकाणी बघू शकता 1992ला ब्राझील देशातील रिओ डी जेनेरो या शहरामध्ये ही पहिली बैठक भरली होती. ही परिषद केव्हा भरली होती? 3 जून ते 14 जून 1992 मध्ये या काळामध्ये ही पहिली बैठक भरली होती आणि त्यालाच म्हटलं जातं पहिली वसुंधरा परिषद. मित्रांनो, ही कशाशी संबंधित आहे? पर्यावरणाशी संबंधित आहे. 22 एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिवस म्हणूनही साजरा केला जातो. आणि मित्रांनो, जी वसुंधरा परिषद भरत असते ती कशाशी संबंधित असते? तर ती पर्यावरणाशी संबंधित आहे. दिवस लक्षात ठेवा. आपल्याला विचारलं जातं की जागतिक वसुंधरा दिवस कधी साजरा केला जातो? तर 22 एप्रिल. तुम्हाला लक्षात ठेवायचे 22 एप्रिलमध्ये जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातो. मित्रांनो, लेक्चर संपवण्याच्या पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपली पोलीस भरतीची बॅच आहे, रेकॉर्डेड बॅच असणार आहे. फी असणार मित्रांनो 1,499. बॅचची जी वैशिष्ट्य आहे ती प्रामुख्याने लक्षात घ्या. 6 महिन्याचा कालावधी असणार आहे बॅचचा. रेकॉर्डेड बॅच आहे. अनलिमिटेड एक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा बघू शकता, त्यावर कोणतेही बंधन नसणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला हस्तलिखित नोट्स दिल्या जातील, तसेच टेस्ट सिरीज देखील असणार आहे. आणि तुम्हाला बॅचबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा. बिंदास कॉल करून सर्व माहिती विचारू शकता. तसंच मित्रांनो, मी तुम्हाला अजून सांगू इच्छितो की आपलं गुगल प्ले स्टोअरवरती अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे, ते तुम्ही डाउनलोड करा. त्याची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला करंट अफेअरच्या खूप सारे टेस्ट सिरीज फ्रीमध्ये पाहायला मिळतील. त्या ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या बॅचेस देखील असतात. जर तुमचे मित्र मैत्रीण कोणी राज्यसेवा किंवा कंबाईनचे अभ्यास करत असतील तर त्यांना देखील सांगा. त्या ठिकाणी आपल्या राज्यसेवा कंबाईनचे देखील बॅचेस असतात. आणि अजून पण तुम्ही आपल्या अभ्यास मित्र नावाचं टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर ते जॉईन करून ठेवा. त्या ठिकाणी आपण अभ्यासाच्या रिलेटेड माहिती टाकत असतो. तसेच अभ्यास मित्र नावाचं इंस्टाला पेज देखील आहे, ते देखील तुम्ही फॉलो करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो. आपलं व्हिडिओ या ठिकाणी संपूया. मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर एक छानशी कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा. आणि पण थांबूया या ठिकाणी आणि लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि बघत राहा अभ्यास मित्र यूट्यूब चॅनल.